मी नुकतीच काही महिन्यापूर्वी आई झाले होते. आई झाल्यावर एका स्त्रीच्या जीवनात तसंच तिच्या शरीरातही बराच बदल होत असतो. माझ्या प्रेग्नेन्सी दरम्यान मी चांगली जाडजूड झाले होते. माझा नवरा नुकताच मला व आमच्या 4 महिन्याच्या बाळाला माझ्या नंदनबाईच्या घरी सोडून गेला होता. कारण नुकतीच करणची दुसऱ्या शहरात बदली झाली होती. तो लगेचच मला तिथे घेऊन जाऊ शकत नव्हता. तो म्हणाला त्या शहरात आधी मला थोडं सेटल होऊ दे. एकदा का मी सेटल झालो की आपण तिकडे आपलं घर घेऊयात. असंही मला करण सोबत त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायचं नव्हतं, कारण माझं बाळ अजून लहान होतं. त्या दुसऱ्या शहरात जाऊन मला माझी तारांबळ उडवून घ्यायची नव्हती. पण मला हे माहीत नव्हतं की करण माझ्या आणि बाळाच्या काळजीपोटी मला त्याच्या बहिणीच्या घरी सोडणार आहे. ननंदबाईकडे गेल्यावर मला तर त्यांच्या घरात एवढं काही काम नव्हतं. जोपर्यंत ननंदबाई घरात होत्या तोपर्यंत मी त्यांच्या घरात बिंदास्त वावरत होते. परंतु पुढे 3-4 दिवस उलटताच ननंदबाई त्यांच्या नवऱ्याकडे जायला निघाल्या. त्या दर 4 महिन्यांनी त्यांच्या पतीच्या नोकरी ठिकाणी महिनाभर तरी जात असायच्या. आताही त्या जायला निघाल्या होत्या. अनिकेत मात्र घरीच होता. तो त्याच्या आईला म्हणाला, आई मला इथे थांबून मामाच्या बाळासोबत खेळायचं आहे. मी ननंदबाईंना म्हणाले होते की मीही आता माझ्या घरी जाते, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्या म्हणाल्या तू इथेच अनिकेत सोबत थांब, म्हणजे त्याची तुला कामात मदत होईल. घरी एकटी बाळाला स्वतःला कशी सांभाळशील. माझ्या नवऱ्याला व ननंदबाईंना माझी आणि बाळाची जरा जास्तच काळजी होती. असो, त्या दिवशी त्या गेल्यानंतर त्यांच्या घरात मी व अनिकेतच होतो. माझा 22 वर्षाचा भासा आता कॉलेज शिकत होता. तो चांगला उंच पूर्ण होता, परंतु शरीराने अगदी बारीक होता. तो मला सभ्य मुलगा वाटायचा. पुढे 2-3 दिवसांनी अनिकेत त्याच्या मित्राला घरी अभ्यासाला घेऊन आला होता व त्याचा मित्र खोलीत गेल्यानंतर मी त्याच्या मित्राला चहापाणी विचारायला गेले. तेव्हा अनिकेतच्या खोली बाहेर येताच माझ्या कानावर त्याचं व त्याच्या मित्राचं बोलणं पडलं. अनिकेतचा मित्र त्याला समजावत होता. तो त्याला म्हणत होता, अनिकेत तू शरीराने फार बारीक आहेस. आजकालच्या मुलींना असे मुलं आवडत नाहीत. तू ज्या मुलीशी मैत्री करायचं म्हणत होतास ते तुझ्यावरून कितीतरी पटीने जाडजूड आहे. ती तुझ्यासारख्या कमजोर मुलाशी मैत्री करेल तरी कशी. ती मित्रही तिच्या पर्सनॅलिटी प्रमाणेच बनवेल ना. तू उगाचच जास्तीचा विचार करतोयस. तुला तुझ्या पर्सनॅलिटी प्रमाणे एखादी मैत्रीण नक्कीच मिळेल. त्यावर अनिकेत त्याच्या मित्राला म्हणाला, मी बारीक असलो तरी मला जाडजूड मुले आवडतात. तू माझ्या शरीरावरून माझी पारख करू नकोस. माझी ताकद अजून तुला माहिती नाही आणि ती मी तुला कधी दाखवू शकणार नाही, कारण मला मुलांप्रती आकर्षण नाहीये. त्यावेळी त्या मित्राचं बोलणं चालू असताना मी आत खोलीत शिरले. मला बघून ते दोघेही अगदी शांत झाले होते. मगाशी मी त्याचं बोलणं ऐकलं होतं हे मी दर्शवलं नाही. मी अनिकेतला व त्याच्या मित्राला चहा घेणार की कॉफी त्याबद्दल विचारलं. अनिकेत म्हणाला, मामी तू आमच्यासाठी 2 कप चहा घेऊन ये. मी जशी खोलीतून यायला वळले तशी माझी नजर अनिकेतच्या मित्रावर गेली. तो माझ्याकडे बघत होता. मी त्या दरवाजातून बाहेर पाऊल काढत नाही तोच माझ्या भाच्यामध्ये व त्याच्या मित्रांमध्ये माझ्याबद्दल चर्चा सुरू झाली आणि तीही माझ्या कानावर पडली. अनिकेतचा मित्र त्याला म्हणाला, अनिकेत या कोण, यांना या आधी कधी पाहिलं नाही. तेव्हा अनिकेत म्हणाला, या माझ्या मामी आहेत. मित्र म्हणाला, मामी मला आता रागात दिसल्यात, त्या फार स्ट्रिक्ट आहेत का. त्यावर तो म्हणाला, नाही रे, माझी मामी तर फार प्रेमळ आहे. ती नवीन लोकांशी लवकर बोलत नाही, एवढंच, बाकी काही नाही. त्याचं बोलणं ऐकून मग मी चहा बनवायला किचनमध्ये गेले. जेव्हा मी चहा घेऊन आले तेव्हा मी खोली बाहेरूनच अनिकेतचं व त्याच्या मित्राचं बोलणं ऐकलं. त्याचा तो मित्र आल्यापासून फक्त मैत्रिणीच्या गोष्टी करत होता. अभ्यासाची एकही गोष्ट मला ऐकायला आली नव्हती. तेव्हा आत जाताच मी त्या मुलाला म्हणाले, मला आत्ताच्या आत्ता तुझ्या आई वडिलांचा नंबर दे. माझं बोलणं ऐकून अनिकेतचा मित्र घाबरला होता. अनिकेतलाही समजत नव्हतं की मी एवढी का चिडले आहे. तेव्हा मी त्याच्या मित्राला म्हणाले की तू माझ्या सभ्य भाच्याला बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेस. तू ज्याला जेही संगत होतास ते सगळं मी ऐकलं आहे. सारखं मैत्रिणीच्या गोष्टी बोलणं तुला शोभा देत नाही. आज तर मी तुझ्या घरी येऊन तुझ्या आई वडिलांकडे तुझी तक्रार करणार आहे. माझं बोलणं ऐकून तो माझ्या पायात पडून माझी माफी मागू लागला. अनिकेत म्हणाला, मामी राहुलला माफ कर. त्याची अशीच विनाकारण बडबड करण्याची सवय आहे.
अनिकेत मी त्याच्या मित्राला माफ करावं म्हणून मला रिक्वेस्ट करू लागला. त्याच्या बोलण्यावरून मी त्याच्या मित्राला माफी तर दिली, त्याचसोबत मी त्याला ताकीदही दिली की आज नंतर कुठल्याही मुलाच्या मनात अशा गोष्टी भरवायच्या नाहीत. तेव्हा माझी माफी मागून राहुल आमच्या घरून चालता झाला. तो तिथून जाताच मी अनिकेतला म्हणाले, अनिकेत तू एवढा सभ्य मुलगा आहेस आणि तुझे असले कोणते मित्र आहेत? तुझ्यासारख्या मुलांच्या संगत अशी असेल असं मला वाटलं नव्हतं. त्यावर अनिकेत म्हणाला, मामी, राहुलचा स्वभाव थोडा वेगळा असला तरी तो अभ्यासात फार हुशार आहे. त्याच्या हुशारीमुळेच त्याची आणि माझी मैत्री झाली आहे. पण आज नंतर मी त्याला आपल्या घरी आणणार नाही. तू अजिबात चिंता करू नकोस. अनिकेतच्या बोलण्यावरून तर मला असं वाटत होतं की त्याच्या मित्राच्या बोलण्याचा त्याच्यावर काही फरक पडला नव्हता. त्याच्या मित्राचं बोलणं त्याच्या मनावर घेतलं नव्हतं असं मला त्यावेळी वाटलं होतं. पुढे मी त्याला म्हणाले, तुझी आवड जाडजूड मुले आहेत हेही मी ऐकलं, तू अशा गोष्टी करतोस. त्यावर तो म्हणाला, मामी, आता तू ते ऐकलं आहेस तर ते ऐक माझं. तसं बोलण्यामागचं कारणही मी तुला सांगतो. तू तर मला माझ्या मैत्रिणीसारखीच आहे. आज मी एका मुलीला कॉलेजमध्ये फ्रेंडशिपसाठी विचारलं, परंतु तिने मला पाहून नकार दिला. तिने मला माझी बॉडी टाईपवरून पारखलं. ती माझी मन समजू शकली नाही. अनिकेतची एकही मैत्रीण नव्हती म्हणून तो नाराज तर दिसला. मी त्याला म्हणाले, नाराज होऊ नकोस, मला तुझी मैत्रीणच समज. मग मी त्याच्यासोबत हसत हसत शेकहँड केला. त्या रात्री मी नुकतीच जेवायला बसले होते. तोच माझं बाळ रडू लागलं. मी लगेचच हातातला घास तसाच ठेवून बाळाला घ्यायला जाऊ लागले. तेवढ्यात अनिकेतने मला थांबवलं. तो म्हणाला, मामी, तू इथेच थांब, मी बाळाला घेऊन येतो. अनिकेत खोलीत जाऊन बाळाला घेऊन आला आणि त्याने बाळाला माझ्याकडे दिलं. बाळालाही भूक लागली होती. अनिकेत समोर असताना मी बाळाला जवळ घेण्यास लाजत होते. मला लाजताना पाहून अनिकेतला काही गोष्टी लक्षात आल्या. तो म्हणाला, मी सोफ्यावर बसून जेवतो. अनिकेत माझ्या समोरून उठून बाजूच्या सोफ्यावर जाऊन बसला. तो उठताच मी बाळाला जवळ घेतलं. बाळाचं पोट भरताच ते शांतपणे झोपी गेलं. तेवढ्यात माझी नजर अनिकेतकडे गेली. तो त्याचं टीव्ही बघत होता. जेवण झाल्यावर तो उठून त्याची प्लेट किचनमध्ये ठेवायला गेला. त्यानंतर माझ्या जवळून त्याने बाळाला घेतलं व तो बाळाला माझ्या खोलीत घेऊन गेला. मग मी जेवण करू लागले. काही वेळाने मी माझ्या खोलीत गेले. मी खोलीत गेल्यानंतर अनिकेत माझ्या खोलीतून बाहेर जाऊ लागला. बाळ खोलीत एकटा असल्यामुळे अनिकेत त्याच्यासोबत माझ्या खोलीत थांबला होता. तेव्हा मला गुड नाईट म्हणून तो तिथून निघून गेला. मी त्याला गुड नाईट म्हणून माझ्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. अनिकेत रोजच मामी मामी करत माझे सगळेच काम करायला. माझ्यासाठी तर तो कॉलेज बंद करायलाही तयार असायचा. मला ननंदबाई म्हणाल्या होत्या की माझं काही काम असलं की अनिकेत कधीही सुट्टी घेत नाही, पण तो आता त्याच्या मामीच्या छोट्या मोठ्या कामांसाठी कॉलेजमधून सुट्टी घ्यायला तयार असायचा. ननंदबाईंनी त्याच्या मुलाचंही वागणं पाहिलं असतं तर त्यांना नक्कीच टोमणा मारला असता. मागच्या 2 दिवसापासून अनिकेत कॉलेजमधून लवकर घरी येऊ लागला होता. दुपारी मी जेव्हा माझ्या बाळाला जवळ घ्यायचे तेव्हा माझ्या खोलीचा दरवाजा लॉक असायचा, कारण दुपारी घरात भांडीवाली यायची. घरात मोळकरीण नसल्यामुळे मी माझ्या बेडरूमचा दरवाजा लॉक करत नव्हते. त्या दिवशी दुपारच्या वेळी मी माझ्या बाळाला जवळ घेऊन बसले होते. तेव्हा मला असं जाणवलं की कोणीतरी मला चोरून बघत आहे. 1-2 वेळा मला तसा भास झाला. दिवसा मला जो भास झाला होता तसाच भास रात्री झाला. मला असं जाणवलं की कोणीतरी माझा फोटो काढत आहे, कारण मला फ्लॅश चमकताना दिसू लागला होता. त्या घरात अनिकेत व माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मग माझी जासूसी नेमकं कोण करत होतं? अनिकेत तर मला चोरून बघत नव्हता ना. मला तर आता त्याच्यावरच संशय येऊ लागला होता. एकदा बोलता बोलता मी अनिकेतला एक प्रश्न विचारला. मी त्याला विचारलं, अनिकेत, तुला मी आवडते का? माझा प्रश्न ऐकून तो थोडा आश्चर्यचकित झाला. काही क्षण शांत राहून तो म्हणाला, मामी, तू मला चांगली मैत्रीण म्हणून आवडतेस आणि तू दिसायलाही खूप सुंदर आहेस. मी त्याच्या मनातील माझ्याबद्दलचे विचार जाणून घेण्यासाठी सहजच त्याला एक प्रश्न केला होता, पण त्यावर त्याने वेगळं काही उत्तर दिलं नव्हतं. मी त्याच्याकडून त्याचा मोबाईलही मागितला. मी त्याला म्हणाले, माझ्या मोबाईलचा इंटरनेट चालत नाहीये, जरा काही वेळ मला तुझा मोबाईल देतोस का? तेव्हा अनिकेतने त्याचा मोबाईल मला देण्यास नकार दर्शवला. त्याच्या मोबाईलमध्ये असं काय होतं की तो ते माझ्यापासून लपवत होता? मला तेच जाणून घ्यायचं होतं, पण त्याने माझ्याकडे त्याचा मोबाईल दिला नाही. तो म्हणाला, तू माझ्या मोबाईलचा वायफाय यूज करू शकतेस. आता मलाही मोबाईलमध्ये काम आहे म्हणून मी तुझ्याकडे मोबाईल देऊ शकत नाही.
अनिकेतने काही केल्या त्याचा मोबाईल त्याच्या हातून सोडला नव्हता. त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री मी जेव्हा माझ्या खोलीत माझ्या बाळाला जवळ घेऊन बसले होते तेव्हा मला माझ्या खोलीचा दरवाजा हलताना जाणवला. मी अंदाजे अनिकेत अशी हाक मारू लागले. मी म्हणाले, अनिकेत तू खोलीबाहेर आहे, मला ठाऊक आहे. मी तुला बघितलंय, आता लपून काही फायदा नाही, आत खोलीत ये. मी त्यावेळी अंदाजे बोलले, पण तो माझा अंदाज अगदी खरा ठरला. तेव्हा अनिकेत खरंच माझ्या खोलीबाहेर होता. मगाशी झालेला भास तो भास नव्हता हे मला समजलं. म्हणजे मागच्या काही दिवसांपासून अनिकेतच माझ्यावर पाळत ठेवून होता. तर तो आत येताच मी त्याला म्हणाले, अनिकेत तुझं गेल्या किती दिवसांपासून चालू आहे? तू रोजच मला असं डोकून बघत असतोस ना? तुला तुझ्या आईने माझ्यावर नजर ठेवायला सांगितलं आहे का? कारण नंदा असतातच अशा खोट काढणाऱ्या. त्यावर तो म्हणाला, मामी मी तुला का बरं डोकावून पाहीन? माझ्याकडे तेवढीच कामं आहे का बरं? जर तू मला बघत नाहीस तर मग आता तू माझ्या खोलीबाहेर काय करत होतास? आणि तेही असं रात्रीच्या वेळी. त्यावर तो म्हणाला, मी तर तुझ्याशी गप्पा करायला आलो होतो. मला तुझ्या आमच्या कॉलेजमधला एक किस्सा सांगायचा होता. आज आमच्या कॉलेजमध्ये एक नवीन टीचर आले आहेत. अनिकेत काहीतरी खोटा बहाणा बनवत आहे हे मला त्याच्या बोलण्यातून स्पष्ट समजत होतं. तो त्याच्या आईचं नाव पुढे आणत नव्हता. तो खरंच तेवढा साधाबोळा होता की आव आणत होता कोणास ठाऊक. त्यावेळी तर मी त्याला जास्त काही बोलू शकले नाही, कारण मी त्याला सरळ सरळ माझ्यावर नजर टाकताना पाहिलं नव्हतं. मी तर एक अंदाज लावला होता आणि तो नकळत खरा ठरला होता. दुसऱ्या दिवशी मी सकाळी अनिकेतला म्हणाले की बाळाला काही वेळ सांभाळा, मला माझ्यासाठी कपड्यांची खरेदी करायला जायचं आहे. त्यावर तो म्हणाला, मामी मीही तुझ्यासोबत येतो. मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नव्हते, कारण बाळ जास्त वेळ बाहेर राहिलं नसतं. तेव्हा मी त्याला सांगितलं की मला साधारण पंजाबी ड्रेस खरेदी करायला जायचं आहे, मी लगेच आले. तो म्हणाला, मामी तुझ्यासाठी शहर नवीन आहे, तू कशी काय मार्केटमध्ये जाणार? उगाच हरवलीस तर मामा मलाच प्रश्न विचारेल. अनिकेतचा हट्ट करण्यामुळे मी माझ्या खरेदीलाही जाऊ शकले नव्हते. त्या दिवशी संध्याकाळी मी चहा द्यायला त्याच्या खोलीत गेले तेव्हा तो मोबाईल बघत होता. मोबाईलच्या चित्रामध्ये तो जरा जास्तच व्यस्त होता. मी त्या खोलीत आले हेही त्याला समजलं नव्हतं. मी त्याला 2 वेळा आवाज दिला तेव्हा मला पाहताच त्याने लगेचच त्याचा मोबाईल बंद केला. मला बघताच त्याने त्याचा मोबाईल पाठीमागे नेला. असो, मला काय त्या रात्री बाळ फारच रडत होतं. काही केलं तो शांत होत नव्हता. अनिकेत बाळाला खेळवण्यासाठी आला होता. तोही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. अनिकेतने बराच वेळ बाळाला कडेवर घेऊन फिरवलं तेव्हा तो शांत झाला. त्या रात्री मी माझं अंथरूण हॉलमध्ये लावलं. अनिकेत बाळाला इकडून तिकडे फिरवत होता. त्या रात्रीपर्यंत मी जागी होते. अनिकेत गाढ झोपेत आहे हे पाहताच मी त्याचा मोबाईल घेतला व त्याच्या मोबाईलमध्ये मी फोटो गॅलरी चेक करू लागले. त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओ चालू करताच माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. तोच माझ्यावर लक्ष ठेवून होता हे समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच माझा नवरा घरी आला होता. सकाळी नाश्त्याच्या टेबलवरच मी विषय काढला. मी करणला सांगितलं की तुझा भाचा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि तो हे का करत आहे हे त्याला विचारशील का? माझं बोलणं ऐकून अनिकेत जागचा उठून बसला. बहुतेक मी असं काही बोलेल याची त्याला अपेक्षा नव्हती. तेव्हा करण म्हणाला, मेघा मीच अनिकेतला तुझ्यावर लक्ष द्यायला सांगितलं होतं, कारण तू तुझ्या सवयीपासून लांब झाली की नाही हे मला जाणून घ्यायचं होतं. तू सुरुवातीचे काही दिवस बाळाला जवळ घेतलंस ते मी व्हिडिओ मार्फत बघितलंय, पण आता पुन्हा तू तुझ्या त्या सवयींच्या आहारी जाऊ लागलीस. तुझं बाळाला जवळ घेणं ण्याचे व्हिडिओ मी पाहिलेत, ते बघूनच मी घरी निघून आलोय. आता मी बाळाला कायमचं तुझ्यापासून लांब घेऊन जाणार आहे. असंही तुलाही बाळ नको होतं. त्याच्या जन्मानंतरही तुला तुझं मूल नाही तर तुझा फ्रीडम महत्वाचा आहे. तोच तुला आता मिळत नाहीये. पण आज नंतर तू मोकळी आहेस तेव्हा कर्ण आमच्या बाळाला तिथून घेऊन जाऊ लागला. बाळाला लांब जाताना पाहून माझी ममता जागी झाली. माझ्या लग्नाआधी माझं आयुष्य काही वेगळंच होतं. मी एक बिंदास मुलगी होते. मला लव्ह मॅरेज करायचं होतं. मी माझ्या प्रेमासाठी आई बाबांशी भांडले, परंतु मी ज्यावर जीवापाड प्रेम करायचे त्याने कालांतराने लग्न केलं. तो माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर मला वेड लागल्यासारखं झालं होतं. तेव्हा माझ्या परिवाराने माझं करण सोबत लग्न लावलं. लग्न झाल्यानंतर मी खुश नव्हते. मी तर त्याच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. माझ्याबद्दल सगळं माहीत असूनही करणनी
माझा स्वीकार केला. माझं त्याच्यावर प्रेम नाही हे समजूनही तो माझ्यावर प्रेम करत राहिला. करणचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला. एका क्षणासाठी मला काही सुचेन असं झालं. मी फक्त अनिकेतकडे पाहतच राहिले. त्याच्या डोळ्यांत भीती, संकोच आणि अपराधीपणाचं मिश्रण दिसत होतं, पण त्यात कुठेही विकृत हेतू नव्हता. तो फक्त करणच्या शब्दांवर विश्वास ठेवून वागत होता. कारण शांतपणे बसला होता, जणू त्याने काही फार मोठं काम केलं नव्हतं. पण माझ्या मनात विचारांचा प्रचंड गोंधळ माजला होता. मी हळू आवाजात विचारलं, करण, तुला माझ्यावर एवढा अविश्वास कसा काय आला? तू माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंस, पण मला एकदा विचारलं तरी नाहीस. कारण त्यावर करण मला म्हणाला, मेघा, तू माझ्यासोबत नव्हतीस. तू सतत बाळाच्या भोवती फिरताना दिसलीस तर मला वाटलं तू पुन्हा तुझ्या त्याच जुन्या असुरक्षित सवयींच्या गर्तेत पडत चालली आहेस. मी तिथे नव्हतो. तुला काही त्रास होऊ नये म्हणूनच मी अनिकेतला सांगितलं होतं. पण इतकंच करण बोलला होता आणि माझ्या मनात दाटून आलेलं सगळं बाहेर फुटलं. मी म्हणाले, करण, तुला माहीत आहे का, आई झाल्यावर एक स्त्रीचं आयुष्य किती बदलतं ते? तिच्या अंगात, मनात, भावनांमध्ये किती उलथापालथ होते ते? तू माझ्याजवळ नाहीस. माझं बाळ फक्त 4 महिन्याचं. मी दुसऱ्या घरात. मला जर जास्त काळजी वाटलीस तर त्यात माझा दोष कोणता? मी माझ्या डोळ्यातील पाणी पुसण्याचाही प्रयत्न केला नाही. करण माझ्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आता वितळत चालला होता. त्याला जाणवत होतं की त्याने काहीतरी मोठ्या चुकीचा निर्णय घेतला आहे. अनिकेत मात्र माझ्याकडे येऊन उभा राहिला. तो म्हणाला, मामी, खरंच तुला चोरून बघायचं नव्हतं. मी फक्त मामाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. मला वाटलं मी तुझी मदत करतोय. तू जेव्हा बाळाला जवळ घेत होतीस तेव्हा तू इतकी प्रेमाने त्याला सांभाळत होतीस की मला वाटलं मला मामाला दाखवायला हवं तू किती छान आई होतेस. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनातलं थोडं वितळलं. त्याच्या डोळ्यात लहान मुलासारखा निरागसपणा होता. माझ्या मनात राग नव्हता, फक्त खोल दुःख होतं. करण माझ्याजवळ बसला. माझा हातात घेत म्हणाला, मेघा, मी तुला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. मला वाटलं तुझ्यावर थोडं लक्ष ठेवावं, पण मी चुकीच्या पद्धतीने ते केलं. मी तुझ्याशी बोलायला हवं होतं. मी अनिकेतकडे वळून पाहिले. म्हणाले, मला माहीत आहे की तू काही वाईट हेतूने काही केलं नाहीस, पण पुढे आयुष्यात कधीही कोणावर अशी नजर ठेवू नकोस. विश्वास हरवला की नातं टिकत नाही, हे नेहमी लक्षात ठेव. अनिकेत शांतपणे मान हलवून निघून गेला. माझ्या आणि करणच्या दरम्यान काही काळ शांतता पसरली. मी म्हणाले, करण, नात्यात विश्वास हा श्वासासारखा असतो. तो अडकला की आपलं आयुष्यही अडखळतं. मी तुझ्यापासून काहीही लपवणारी नाही. आई झाल्यापासून मी स्वतःला शोधते आहे. माझं आयुष्य, माझं शरीर, माझ्या भावना सगळं नव्याने घडत आहे. मला तुझा आधार हवा होता, पण तू मला जपण्याच्या नावाखाली माझ्यावर नजर ठेवली. करणने माझा हात घट्ट धरला. मेघा, पुढे असं काही होणार नाही. मी तुझ्या भावना समजल्या आहेत. तू जशी आहेस तशी मला स्वीकार आहेस. आई होणं म्हणजे कमकुवत होणं नाही. तू खूप मजबूत आहेस आणि मी तुझ्यासोबत उभा राहीन. त्या दिवशी पहिल्यांदाच करणने माझ्याशी इतक्या खोलवर बोललं होतं. आमच्या नात्यातील अविश्वासाचं धूर हळूहळू दूर होत होता. मीही जाणवलं की आई झाल्यानंतर मी स्वतःबद्दल खूप कडक झाले होते. पण त्या घटनेनंतर आम्ही दोघेही पुन्हा एकदा परस्परांना नीट समजून घेऊ लागलो. काही दिवसांनी आमच्या नव्या शहरात एकत्र राहायला गेलो. करणने नोकरीनंतर कितीही थकलेला असला तरी बाळाला जवळ घेऊन बसणं, घरकामात मदत करणं हे सवयीचं बनवलं. अनिकेतशी मी पुन्हा एकदा मन मोकळं बोलले. त्यानेही मला एक पत्र लिहून दिलं. मामी, मी चुकीचं वागलो, पण तू मला क्षमा केलीस. तू माझी मामी नाही, तू माझी दुसरी आई आहेस. ते पत्र मी आजही जतन करून ठेवलं आहे. त्या दिवसानंतर माझं मातृत्व, माझं नातं, माझा आत्मविश्वास सगळंच नव्याने आकार घेत गेलं. संकटातून बाहेर येताना माणूस अधिक मजबूत होतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. माझ्या आयुष्यातलं ते दिवस कठीण होते, पण त्या क्षणांनी मला अधिक परिपक्व केलं. मी आता फक्त आई नाही, मी धैर्यवान स्त्री आहे आणि माझ्या आयुष्यातील दिशा आता माझ्याच हातात आहे. त्या घटनेनंतर आमच्या आयुष्यात हळूहळू शांतता परतू लागली होती, पण मनातल्या खोलवर कुठेतरी एक पोकळी अजूनही होती. मी आणि करण दोघेही एकमेकांना समजून घेत होतो, पण अविश्वासाच्या सावल्या सहज दूर होत नाहीत. बाळ आता 5-6 महिन्यांचा झाला होता. त्याचे हसणे, त्याचे लढीवाळ आवाज,
त्याच्या छोट्या बोटांनी माझं हात पकडणं हे सगळं मला दररोज नवं बळ देत होतं. एके दिवशी संध्याकाळी बाळ झोपलं होतं आणि मी गच्चीवर कपडे वाळत टांगत होते. करण ऑफिसहून थोडा उशीर येणार होता. मी आकाशाकडे पाहत होते. भोवतालच्या शांत वातावरणात मला अचानक अनिकेतचा मेसेज आला. मामी, उद्या कॉलेजमध्ये माझा एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तू आणि मामा दोघे येऊ शकलात तर मला खूप छान वाटेल. मेसेज वाचून माझ्या चेहऱ्यावरचं हसू आलं. त्याच्यावर मी रागावल्यापासून तो अधिक गंभीर झाला होता. आपल्या चुकांमधून शिकणं एवढं सुंदर असतं हे मी त्याच्यात पाहिलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघेही कार्यक्रमाला गेलो. अनिकेत रंगमंचावर उभा राहिला आणि त्याने सांगितलं की त्याच्या कुटुंबावर आधारित एक छोटं नाटक तो सादर करणार आहे. नाटक सुरू झालं. सुरुवातीला साधं कौटुंबिक विनोदी वातावरण होतं, पण मध्यावर अचानक कथेत एक वळण आलं. नाटकात मुलगा आपल्या मावशीसारख्या काकीकडून घेतलेल्या शिकवणीविषयी बोलतो. तिने त्याला दिलेलं प्रेम, शिस्त, धैर्य, चुका झाल्या तरी पुन्हा उठण्याची ताकद. तो शब्द बोलताना अनिकेतचे डोळे सतत माझ्याकडे येत होते. माझ्या अंगावर शहारे आले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण मी ते गुपचूप पुसलं. कार्यक्रम संपला आणि अनिकेत आमच्याकडे धावत आला. तो म्हणाला, मामी, मी जे काही शिकलो ते तुमच्याकडूनच. त्या दिवशी झालेला गैरसमज माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा धडा ठरला. मी त्याला घट्ट मिठी मारली. त्याचा निरागस उबदारपणा माझ्या मनाला शांत करत होता. त्या रात्री घरी परतल्यावर बाळ झोपलं आणि मी व करण निवांत बसलो. मी करणला म्हणाले, तुला माहीत आहे का, आई झाल्यानंतर माझं आयुष्य बदललं होतं. पण अनिकेतच्या त्या प्रसंगानंतर मला समजलं की स्त्री म्हणूनही मी खूप काही करू शकते. मी कुणाच्या आयुष्याला आधार देऊ शकते, दिशा देऊ शकते. करण माझ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, मेघा, तू फक्त माझ्या मुलाची आई नाहीस, तू आमच्या संपूर्ण घराचा आधार आहेस. तुझ्या भावना, तुझे संघर्ष, तुझे धैर्य यांनी मला तुझ्या आणखी जवळ आणलं. तो क्षण आमच्या नात्यातला नवीन खोलपणा देणारा होता. काही दिवसांनी आम्ही तिघांनी मिळून एक निर्णय घेतला. नव्या घरात सगळं पुन्हा नव्याने सुरू करायचं. जुन्या गैरसमजाची सावली मागे टाकून एका कुटुंबासारखं जगायचं. पुढच्या आठवड्यात आमच्या घरात एका कोपऱ्यात मी छोटासा कोलाज बनवला. बाळाचा फोटो, माझा व करणचा फोटो आणि अनिकेतचा हस्ताक्षर असलेलं ते छोटं पत्र. ते भिंतीवर लावून मी एक दीर्घ श्वास घेतला. मला जाणवलं मी आता पूर्वीसारखी असुरक्षित नाही. संकटांनी मला केवळ बदललं नाही तर सामर्थ्यवान बनवलं. माझं मातृत्व, माझं पत्नीपण, माझं स्त्रीत्व सगळंच आता नव्याने उमललं होतं. आणि त्या शांत प्रकाशमान संध्याकाळी मला जाणवलं ही माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे, जिथे भय नाही, अविश्वास नाही, फक्त प्रेम, विश्वास आणि एक सुंदर भविष्य आहे. आमच्या नव्या आयुष्यात सगळं सुरळीत सुरू झालं होतं, पण जीवनात शांतता जितक्या हळू येते तितक्याच अचानकपणे लाटा धडक देतात. एके दिवशी सकाळी मी बाळाला खाऊ घालत होते. करण कामासाठी निघायला तयार होत होता. अनिकेत कॉलेजला जायची तयारी करत होता. अचानक करणच्या फोनला एक कॉल आला आणि त्याचा चेहरा क्षणात बदलला. तो हळू आवाजात म्हणाला, हो सर, मी लगेच येतो. त्याचा आवाज गंभीर होता. कॉल कट झाल्यावर मी विचारलं, काय झालं? तो म्हणाला, मेघा, ऑफिसमध्ये अचानक एक चौकशी सुरू झाली आहे. कोणीतरी आमच्या प्रोजेक्टबाबत चुकीची माहिती दिली आहे म्हणे. सगळ्यांची तपासणी होणार आहे. तू काळजी करू नकोस. मी काही चुकीचं केलं नाही, पण परिस्थिती थोडी गुंतागुंतीची आहे. मला काही बोलायचं होतं, पण त्याच्या नजरेतील चिंता पाहून मी शांत राहिले. तो निघून गेला. अनिकेतही कॉलेजकडे निघाला. घर रिकामं झाल्यावर मला अस्वस्थ वाटू लागलं. जरी सगळं ठीक असलं तरी मनात काहीतरी वेगळंच धडधडत होतं. दुपारी करणचा मेसेज आला, मी ठीक आहे, पण परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. ऑफिसमध्ये कोणीतरी मुद्दाम माझ्यावर आरोप लावतोय असं दिसतंय. माझा श्वास अडकला. मी त्याला लगेच कॉल केला, पण त्याने कॉल उचलला नाही. त्या क्षणी दरवाजावर थाप आली. मी दार उघडलं तर अनिकेत धाप लागल्यासारखा उभा होता. तो म्हणाला, मामी, माझे मित्र प्रीत ऑफिसमध्ये काम करतो. त्याने आताच सांगितलं कर्त्याच्या टीममधल्या कोणीतरी वरिष्ठांनी त्याच्या विरुद्ध चुकीचा डेटा दिला आहे. हे मोठं प्रकरण आहे. मी थबकलो. करणवर असा आरोप? ते शक्यच नव्हतं. आणि त्याहूनही वाईट म्हणजे कुणीतरी हे मुद्दाम करत होतं. पण कोण आणि का? मी अनिकेतला विचारलं, तुला नक्की माहिती कुठून मिळाली? तो म्हणाला, प्रीत अविश्वसनीय आहे मामी, पण हे करण मामाजवळ कुणीतरी खोटी माहिती पोहोचवतंय याचं निशाण दिसतंय. कदाचित त्याच्या जागेवर डोळा असलेला कोणीतरी. माझ्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली. त्याचवेळी करणचा मेसेज आला, मेघा, मी आज उशिरा येईन. कृपया काळजी करू नको. पण मी करू नये तर काळजी माझ्या मागेच लागून बसली होती.
मी स्वतःला सावरत बाळाला झोपवलं, पण मन शांत बसत नव्हतं. सायंकाळी अनिकेत परत आला आणि म्हणाला, मामी, मला वाटतं मी मामाला मदत करू शकतो. माझा एक सिनियर आहे, कुश. तो सायबर फॉरेन्सिक शिकतो. त्याला जर आपण डेटा तपासायला सांगितला तर कदाचित खोटेपणा उघड होईल. मी त्याच्याकडे पाहिलं. काही महिन्यांपूर्वी ज्याच्यामुळे गैरसमज झाले होते, तोच मुलगा आज आपल्या घराचा आधार बनून उभा होता. मी म्हणाले, अनिकेत, हो, कर. जे काही शक्य आहे ते कर. पण आपण करणला या संकटातून बाहेर काढायला हवं. का रात्री करण घरी आला तेव्हा तो खूप थकलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा होत्या. मी त्याला काहीही न विचारता त्याच्या हातात गरम चहाचा कप दिला. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, मेघा, कधी कधी जीवनात आपण काहीही चूक करत नाही, पण संकट आपल्याला निवडतं. मी त्याचा हात हातात घेत म्हणाले, तुला काही होऊ देणार नाही. आपण हे प्रकरण सोडवू. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं. त्याला माझ्या शब्दांमध्ये काहीतरी वेगळं बळ जाणवलं असावं. मी त्या रात्री झोपले नाही. मनात फक्त एकच विचार. आपल्या आयुष्यात नवीन शांतता आली होती. आता पुन्हा एकदा वादळ येत होतं. पण यावेळी मी एकटी नव्हते. माझ्या बाजूला माझं बाळ, माझा पती आणि अनिकेतसारखा माझ्यावर विश्वास ठेवणारा मुलगा होता. आणि त्या रात्री मला जाणवलं, हे संकट आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही, उलट आम्हाला आणखी मजबूत करणार आहे. पुढचा दिवस काहीतरी मोठा उलगडा करणार होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. करण ऑफिसला निघताना पूर्वीसारखा निश्चिंत दिसत नव्हता. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यात रात्रभर झोप न लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. मी फक्त एवढंच म्हणाले, काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. त्याने हलकसं हसून मान डोलावली आणि निघून गेला. काही वेळानंतर अनिकेत आला. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडीशी चिंता दोन्ही होत्या. तो म्हणाला, मामी, कुशने सांगितलं आहे की आज तो डेटा मागवून तपासणार आहे, पण त्यासाठी आपल्याला करण मामाच्या प्रोजेक्टचा रिपोर्ट आणि त्याची मेल हिस्ट्री लागेल. मी लगेच लॅपटॉप आणला. करणने काल रात्री मला दिलेल्या फोल्डर्सची आठवण झाली. त्यावेळी त्याने सहजच म्हटलं होतं, कदाचित हे तुला नंतर उपयोगी पडेल. आता ते शब्द खरे वाटत होते. अनिकेत आणि मी मिळून सगळे डॉक्युमेंट्स तयार केले. ते कुशला पाठवताना अनिकेत म्हणाला, मामी, जर कुणीतरी मुद्दाम मामाला अडकवत असेल तर ते आज उघड होईल. मी मनापासून प्रार्थना केली, हे संकट लवकरच दूर व्हावं. दुपारी 12 वाजता कुशचा कॉल आला. फोन स्पीकरवर ठेवताच त्याचा गंभीर आवाज ऐकू आला. डेटामध्ये काहीतरी चूक आहे. मी थरथरले. कुश पुढे म्हणाला, प्रोजेक्ट फाईल करणने शेवटची अपडेट केलेली नाही. शेवटचं अपडेट करणच्या नावाने दिसतंय, पण त्याच्या लॅपटॉपवरून नाही, दुसऱ्या सिस्टीमवरून झालं आहे. अनिकेत आणि मी एकमेकांकडे पाहिलं. म्हणजे कुणीतरी करणच्या नावाने त्याचा डेटा बदलला होता. मी विचारलं, कुश, ते कोणाचा आयडी आहे? काही ओळखता येईल का? कुश म्हणाला, मी ट्रेस करतोय, पण एक इथे वेगळीच गोष्ट दिसते. डेटा बदलण्याचा वेळ म्हणजे करण त्या दिवशी ऑफिसमध्येच नव्हता. मी थबकलो. म्हणजे करणवरचा आरोप पूर्णपणे बनावट होता. अनिकेतचा चेहरा कठोर झाला. त्याने माझ्याकडे पाहून म्हणाला, मामी, हे करण मामा फसवले जात आहेत याचा पुरावा आहे. मला लगेच त्यांना सांगायला हवं. तेव्हाच करणचा मेसेज आला, मेगा, परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे. मला कदाचित प्रोजेक्टवरून हटवतील. मी घाबरून त्याला फोन केला, पण तो मीटिंगमध्ये असल्याने कॉल उचलला नाही. माझ्या अंगावर काटा आला. मी अनिकेतला म्हणाले, आपण कुठलीही चूक न करता इतकं मोठं संकट आल्यावर शांत बसू शकत नाही. अनिकेतनं कुशला परत मेसेज केला, आयडी कोणाचा आहे ते काढता आलं तर लगेच कळव. 4:30 वाजले. अचानक अनिकेतचा फोन जोरात वाजला. तो उचलताच कुशचा घाईचा आवाज आला, आयडी ट्रेस झालाय. डेटा बदलणारा करण मामा नाही, तो त्याचा सिनियर सुहास देशमुख. सुहास? करणने ज्याच्याबद्दल कितीतरी वेळा सांगितलं होतं, त्याचा विश्वासू अनुभवी सहकारी. करण नेहमी म्हणायचा, सुहास मला भाऊसारखा आहे. मला काही क्षण काहीच सुचलं नाही. सुहास देशमुख, त्याच्यावर करणने आंधळा विश्वास ठेवला होता. अनिकेत म्हणाला, मामी, मी आत्ताच मामाला हे सांगतो. पण त्याच वेळी काहीतरी अनपेक्षित घडलं. करणने स्वतः मला कॉल केला. त्याचा आवाज तुटत होता, मेघा, मला कळत नाही, पण सुहासवरचं शंका घेतली जात आहे. मला लोकांनी सांगितलं की त्याच्या सिस्टीमवरून काहीतरी चुकीचा डेटा गेला आहे. पण तो माझा सर्वात जवळचा माणूस आहे. तो असं काही करेल असं मला वाटलं नाही. त्याच्या शब्दांमध्ये वेदना, अविश्वास आणि धक्का तिन्ही होतं. मला कळलं होतं की त्याला अजूनही सत्य माहीत नव्हतं. मी शांतपणे म्हणाले, करण, तू घरी ये. आपल्याकडे तुला दाखवण्यासारखं काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. तो बोलला, मेघा, सांग ना, मी काहीतरी चुकीचं करतोय का?
माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी हळू आवाजात म्हणाले, नाही करण, चूक तुझी नाही, चूक तुझ्या विश्वासाची झाली आहे आणि आज त्या विश्वासाचं खरं रूप तुला दिसणार आहे. फोन कट झाला. माझं हृदय धडधडत होतं. आज रात्री आपल्या आयुष्यात एक मोठा उलगडा होणार होता, ज्यामुळे कदाचित सर्व काही बदलणार होतं. पण यावेळी मी तयार होते. कारण सत्य आता लपवणार नव्हतं, ते समोर येणार होतं. मेघा त्या रात्री उशिरापर्यंत खिडकीत बसून होती. पावसाचे थेंब काचांवर आपटत होते, पण तिच्या मनातल्या भीतीचा आवाज जास्त मोठा होत होता. करणने खूपदा माफी मागितली होती, पण गेल्या काही दिवसांत मी जे अनुभवलं ते विसरणं इतकं सोपं नव्हतं. ती स्वतःलाच विचार करत होती, मी खरंच घाबरत जगायचं का, की स्वतःवर विश्वास ठेवून पुढं जायचं. सकाळी अनिकेत शेवटी घरात शांतपणे आला. त्याने मेघाच्या डोळ्यात पाहिलं. पहिल्यांदा त्यात कठोरपणा नव्हता, फक्त लाज आणि पश्चाताप होता. आत्या, मला खरंच वाईट वाटतं. मी अवघड वयात आहे. राग, गोंधळ, असुरक्षितता, पण तुमच्यावर संशय घेणं चूक होतं. तू हळू आवाजात म्हणाला. मेघाला त्या शब्दात प्रामाणिकपणा जाणवला. तिने त्याला बसवून घेतलं. हात हलकेच त्याच्या डोक्यावरून फिरवले. अनिकेत, तू रागावलास ते चालेल, पण तू असा घाबरत राहू नकोस. तुझ्या माझ्यावर आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. करण दारात उभा होता. दोघांकडे शांत नजरेने पाहत त्याने मेघापाशी येऊन ठामपणे म्हणाला, आता पुढे कोणतंही गुपित, कोणताही गैरसमज आपण तिघं मिळवून सोडू. घर म्हणजे विश्वास आणि मी त्याला कायम जपू. त्या मोठ्या बोलण्यानंतर घरातल्या हवेचा भार हलका झाला. जणू तणावाचा दगड कोणीतरी बाजूला सारला होता. मेघा त्या दोघांना पाहून पहिल्यांदाच खोल श्वास घेत हसली. तिला जाणवलं ती कमजोर नाही. तिला पळून जाण्याची किंवा दडपण्याची गरज नाही. तिच्या आयुष्यात विषारी भीती जात होती आणि तिची स्वतःची ताकद परत येत होती. काही आठवड्यानंतर सर्व काही हळूहळू सुरक्षित झालं. अनिकेत अभ्यास, करिअरमध्ये लक्ष देऊ लागला. कारण त्याच्या कुटुंबातील नातेसंबंध पुन्हा नीट बांधू लागला. मेघा स्वतःवर प्रेम करायला शिकली. नात्यात संवादाला प्राधान्य द्यायला शिकली. तिच्या मनातील भीती विश्वासामध्ये बदलली होती. त्या दिवशी संध्याकाळी तिघही एकत्र जेवत बसली. मेघाने सहजपणे म्हणाली, आपण किती काही सहन केलं, पण एक जाणवलं, जेव्हा आपण मनाशी सत्य स्वीकारतो तेव्हा कोणताही गैरसमज इतका मोठा राहत नाही. करण असून तिचा हात हलकेच धरला. हो, आणि आता फक्त चांगलं पुढे बघायचं. अनिकेतही मान हलवत म्हणाला, आता घरात शांतता आहे आणि ती कायम राहिली. मेघाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. कोणतीही भीती नव्हती, फक्त स्थिरता होती. त्या क्षणाला तिला समजलं, हे तिच्या आयुष्याचं नव्याने सुरू झालेलं पान आहे. तणाव संपला, गैरसमज संपले होते आणि मेघाचे आयुष्य अखेर शांततेकडे परतले होते. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप या बटनावर क्लिक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश रहा. धन्यवाद.